झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वागत आपल्यासोबत आहे ज्येष्ठ राजकीय तज्ञ निळू दामले। दामले साहेब, काय सांगाल कालच्या भाषणाचे पडसाद आणि परिणाम नेमके कशा स्वरूपात दिसतील असं आपल्याला वाटतंय? परिणाम म्हणजे एकतर त्यांचे जे पाठीराखे आहेत, अनुयायी आहेत, शिवसैनिक, त्यांना एक तर दुःख होणार बाळासाहेबांच्या तब्येतीमुळे, त्यांना सक्रिय होता येणार नाही, त्यामुळे त्यांना दुःख होणार। आणि मग त्यांनी जो काही एक भावनात्मक आवाहन केलंय किंवा संदेश दिलाय, त्यावरून शक्यता अशी आहे की ते अधिक सक्रिय होतील। हा त्यांच्या अनुयायांवर होणारा परिणाम। आता बाकीच्या लोकांवर काय परिणाम होणार? बाकीची माणसं ही काही त्यांची अनुयायी नाहीत, त्यांच्याकडे एका तटस्थपणाने बघणार। बाकीची माणसं काय शोधणार त्याच्यामध्ये की त्यांच्या भाषणामध्ये विचार कोणते होते, ते काय सांगतात, म्हणजे ते शिवसेनेला काय सांगतात, भारतातल्या माणसांना काय सांगतात, महाराष्ट्रातल्या माणसांना काय सांगतात, ते शोधायचा प्रयत्न बाकीची माणसं करणार, शिवसैनिक नाही करणार। शिवसैनिक एकदम असे भावनेने भरलेलेच असणार। आता त्याच्यात विचार शोधायचा प्रयत्न केला की मग थोडीशी अडचण निर्माण होते। याचं कारण एकतर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व जे आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये विचारांपेक्षा सुद्धा आचार किंवा ते अनेक वेळा स्वतः उल्लेख करत असत, मनगट असा ते उल्लेख करत असत। काल सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी कानफटात 2-3 वेळा तरी मारण्याचा उल्लेख केलेला आहे। तेव्हा त्यांना लोकांना समजावून देणं, लोकांना बरोबर घेणं, लोकांच्या मध्ये परिवर्तन घडवून आणणं, ह्याच्यापेक्षा कानफटात मारण्याकडे त्यांचा जरा जास्त कल आहे। आता त्यामुळे कसं दिसतं की त्यांचा जुना इतिहास पाहिला तर त्याच्याशी ते सुसंगतच आहे। म्हणजे उदाहरणार्थ उपऱ्यांच्या बद्दल ते बोलले की महाराष्ट्रात बाहेरून पहिल्यांदा दक्षिण भारतीय आले, आता बाकीचे बांगलादेशी लोक आले। आता बांगलादेशी लोक आले किंवा उपरे लोक आले की मग त्यांचं काय करायचं असा एक प्रश्न पडतो। बांगलादेशी परदेशातलेच आहेत, परंतु उपरे हे दक्षिण महाराष्ट्र दक्षिणेतले असतात किंवा गुजरात मधले असतात। आता ही माणसं शेवटी देशातलीच असतात। आता देशातल्या माणसांना रोखायचं कसं किंवा बाहेरून येणाऱ्या माणसांवर उपाययोजना काय करायची, हे आपल्याला एका लोकशाहीच्या चौकटीमध्ये जरा विचारपूर्वक मांडावं लागतं। मग काही कायदेशीर बंधनं घालता येतील का, रोखता येईल का, त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकता येतील का, असं काहीतरी ठरवावं लागतं। एकूणच हे ठरवण्याची वेळ आहे, कायद्याच्या चौकटीतनं पाहण्याची वेळ आहे। म्हटलं कितीही गोष्टींचा आपण विचार केला तरी दसरा मेळावा हा अनुयायांसाठी, शिवसेना प्रमुखांसाठी एक ती भेट असते आणि त्यांच्या ठाकरे शैलीचं ते सीमोल्लंघन असेल हे मात्र सगळ्यांनाच मान्य करावं लागेल। दामले साहेब, आमच्याशी बोलल्याबद्दल आपले आभार। झी 24 तास मध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।